कल्पना करा, एक लहान मुलगी शाळेत जाण्यासाठी घरातून निघते, पण तिच्या हातात पुस्तक नाहीये. कारण त्या काळात मुलींना शिकण्याचा अधिकारच नाहीये. आणि आता दुसरी कल्पना करा, एक धाडसी व्यक्तिमत्वाची स्त्री शाळेत शिकायला निघते, पण तिच्यावर लोक दगड फेकतायत, चिखल फेकतायत, शेण फेकतायत आणि तरीही ती थांबत नाहीये. त्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळात मुलींना शिक्षण देणे म्हणजे पापच मानले जात होते. लहान वयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांना एक गोष्ट कळाली, जर समाज बदलायचा असेल तर महिलांना शिक्षण मिळालेच पाहिजे. त्यांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिकवायला सुरुवात केली. सावित्रीबाई अतिशय हुशार होत्या. त्यांनी मन लावून शिक्षण घेतले आणि पुढे शिक्षिका होण्याचा निर्धार केला. 1848 साली पुण्यात त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. हा इतिहास घडवणारा क्षण होता. पण हा प्रवास सोपा नव्हता. दररोज शाळेत जाताना लोक त्यांची टिंगल करायचे. कोणी दगड मारायचे, कोणी चिखल फेकायचे, तर कोणी शेण फेकायचं. पण सावित्रीबाई नेहमी आपल्या पिशवीत एक अतिरिक्त साडी घेऊन जायच्या. शाळेत पोहोचल्यावर त्या साडी बदलायच्या आणि हसतमुखाने मुलींना शिकवायच्या. त्यांना माहीत होते की शिक्षण हीच खरी ताकद आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी फक्त मुलींसाठीच नाही, तर दलित, गरीब आणि वंचित समाजातील मुलांसाठीही शाळा सुरू केल्या. त्या काळात हा खूप मोठा सामाजिक बदल होता. सावित्रीबाई फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या एक उत्तम कवयित्री आणि समाजसुधारकही होत्या. त्यांनी महिलांना स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली. बालविवाह, जातीभेद आणि महिलांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी वाचा फोडली. त्या काळात अनेक विधवा महिलांना समाजाकडून अपमान सहन करावा लागत असे. सावित्रीबाईंनी त्यांच्यासाठी आश्रम उभारला आणि त्यांच्या मुलांचेही संगोपन केले. त्यांनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेतले. त्या मुलाचे नाव यशवंत होते. पुढे तो डॉक्टर झाला. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. अनेक लोक आजारी पडले. सावित्रीबाईंनी स्वतः आजारी लोकांना खांद्यावर उचलून दवाखान्यात पोहोचवले. अशाच एका रुग्णाची सेवा करताना त्यांनाही प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी महान समाजसेविकेचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. सावित्रीबाई फुले आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य काम कधीही सोडू नये. त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. शिका, संघर्ष करा आणि समाजात सकारात्मक बदल घडवा. म्हणूनच आज प्रत्येक मुलगी शाळेत जाते, शिक्षण घेते आणि आपली स्वप्न पूर्ण करते. या बदलामागे सावित्रीबाई फुले यांच्या धैर्याचा आणि त्यागाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करते आणि थांबते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी वारसा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब